द्रोणागिरी हा जो काही भाग आहे त्या परिसरातून जवळच्या इंडियन ऑइल, JNPT बंदर आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील जागांवर केव्हाही हल्ला करता येण्याजोगी स्थिती निर्माण झाली होती. पण वाढत्या घुसखोरांना इथून हुसकावणं तर लांबच राहिलं. त्यांना इथे येण्यापासून अटकाव करायलाही कुठली सुरक्षा यंत्रणा पुढाकार घेत नव्हती. पण माझा व्हिडिओ महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयातल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा एक निरोप व्हॉट्सअप मेसेजद्वारे लागलीच त्याच दिवशी दुपारी 4:33ला मला आला. तो मेसेज मी स्क्रीनवर दाखवतोय, आपण स्वतःच पहा. या मेसेजमध्ये स्पष्ट इंडिकेशन्स होते. फॉरवर्डेड युअर उरन व्हिडिओ टू IB अँड स्टेट इंटेल हेड, बोथ ॲश्युअर्ड ऑफ ॲक्शन आफ्टर इलेक्शन्स. दुसऱ्या दिवशी त्यात एक ॲडिशन झाली बघा. CP Navi Mumbai has confirmed that SIDCO will remove the encroachment after the election. Message from SID head. राज्याच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या हेडलाही आपल्या व्हिडिओची दखल घ्यावी लागली आणि हा मेसेज त्यांनी संबंधितांना पाठवला. गृहमंत्री तत्परतेनं महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देत ॲक्शन्स घेतात हे मी निव्वळ ऐकून होतो. त्यात आफ्टर इलेक्शन हा शब्द मला थोडासा साशंक करणारा होता. मनात एक धाकधूक होतीच की सरकारी काम आणि 6 महिने थांब. त्यात हा विषय संवेदनशील असा होता. त्यावर तरी किमान तातडीनं ॲक्शन होणं गरजेचं होतं. पण खरंच मी साशंक मनानं इलेक्शन संपण्याची वाट पाहत होतो. आणि एवढे व्याप ज्यांच्या डोक्याला असतात ते खुद्द देवेंद्रजी या प्रकरणी किती सजग होते की त्यांनी कुठल्याही रिमाइंडरशिवाय 25 दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशांचं आज नवी मुंबई महानगरपालिकेला पालन करायला भाग पाडलं गेलं. काल दुपारी आपल्याच एका सबस्क्रायबरनी मला सिडको आणि नवी मुंबई मनपानं त्या वादग्रस्त दर्ग्यावर कारवाई केल्याचा व्हिडिओ पाठवला. त्याचं अभिनंदन करत आभार मानले. तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो मेसेज.